गोष्ट अशी आहे की या विरोधात आपण कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। त्या याचिकेच्या माध्यमातून प्रभाकर चोरगे याच्यावरती एमआरटीपी दाखल झाली, परंतु एमआरटीपी दाखल झाल्याच्या नंतर त्वरित कारवाई करायला पाहिजे होती, ती वसई विरार शहर महानगरपालिकेने केली नाही। वसई विरार शहर महानगरपालिकेने ही कारवाई का केली नाही याचं उत्तर सहाय्यक आयुक्तच देतील। मला तर वाटतं त्याच्या मागचं कारण असं आहे की हे जे भूमाफिया असतात, या भूमाफियांना सहाय्यक आयुक्त कुठेतरी मदत करतात। स्टे घेण्यासाठी त्यांनी एवढा काळ लावला, अखेरीस काही काळासाठी वसई सत्र न्यायालयाने प्रभाकर चोरगे यांना स्टे दिलेला आहे। आणि याचं कारण असं आहे की या महिलेने त्या ठिकाणी एक गाळा भाड्याने घेतला। ऍक्च्युली या महिलेचा नालासोपारामध्ये खानदेशी तडका नावाचं एक चांगला सुंदर हॉटेल होता। लोक मुंबईवरून यायचे हिच्या आजचं जेवण खायला। लोक असं म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करत नाही, मराठी माणूस व्यवसाय करतो, परंतु मराठी माणूस व्यवसाय करत असताना दुसरा मराठी माणूस त्याच्याबरोबर काय करतो हे देखील या गोष्टीतून आपल्याला दिसून येते। ही रेंट अग्रीमेंट आहे, या रेंट अग्रीमेंट वरती 2.5 लाख रुपये डिपॉझिट घेतल्याचा उल्लेख आहे। एवढंच नाही तर याच्यामध्ये प्रभाकर चोरगे याच्या मुलाचा फोटो देखील आहे। आता प्रभाकर चोरगे याच्यावरती एमआरटीपी दाखल झाले तर मंदार चोरगे याच्यावरती पण एमआरटीपी दाखल झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? परंतु तुझ्याबरोबर काय घडलं? नमस्कार, माझं विरार वेस्टला माझं रेस्टॉरंट होतं। जवळपास मी तिथे 9 महिने माझं रेस्टॉरंट चालवलं। भाडेतत्वावरती घेतलं होतं प्रभाकर चोरगे यांच्याकडनं। एक दिवशी संध्याकाळच्या वेळेस मी 4 ते 7 मध्ये रेस्टॉरंट बंद असतं, त्यावेळेस मी आणि माझे मिस्टर तिथे होतो आणि माझे मिस्टर 5 मिनिटासाठी बाहेर गेले होते। तिथे आतमध्ये मी एकटी होती किचन मध्ये। त्यावेळेस प्रभाकर चोरगे तिकडे आले आणि त्यांनी मागोसा घेतला कोण आहे कोण नाही आतमध्ये म्हणून। आल्यानंतर त्यांनी खूप वाईट आणि अश्लील गोष्टी काही करायला सुरुवात केली की तू खूप छान दिसते, मला तू खूप आवडते, मी तुला काश्मीरला घेऊन जातो, माझ्यासोबत फिरायला चल वगैरे, या पद्धतीने। त्यांना म्हटलं की हे बोलणं चुकीचं आहे काका,